येथे बाप्पासाठी सकाळचा चहा दिला आहे आणि दीदी देवासाठी हार करते. फुले आणली होती, त्याचा दररोज हार करतात आणि पप्पा पूजा करत होते देवाची सकाळची आणि त्यानंतर आरतीची सुरुवात होते, त्यामुळे त्या हार करत आहे. आजचा दिवस तिसरा, तर आज आम्ही बाहेर गणपतीच्या दर्शनाला चाललोय. तर अण्णा सांगतील आपण कुठे कुठे चाललोय. आम्ही दर्शनाला निघालो आणि पहिला दर्शन आमचा खांडप्याला होणार आहे. दुसरा दर्शन आम्ही गौरकमत करून तांबस मार्गे धुलेवाडी मार्गे कडावला निघणार. कडावशी टाकवायला जाणार, टाकव्यावरून परत कडावला येणार, कडावरून परत भोईरवाडी करणार. दर्शन करून मग आमच्या ग्रुपने आमच्या घरी परतणार. थोड्या उशिराने कर्जतला भेटूया. आमच्या पुढे बाईक दिसते ना, स्कूटी, तिच्यावर ते बाबा होते, ते काठी धरली होती, ते असं वाटत होतं तेच गाडी चालवतात. हे आमच्या कर्जत मधलं प्रतिपंढरपूर आहे. आम्ही पहिले खांडप्याला जाण्यासाठी निघलो होतो, तर मिठाईच्या दुकानात 2 पॅकेट गुलाबजाम आणि 1 पॅकेट मोदक घेतले आणि आम्ही तिथून खांडप्यासाठी जायला निघालो होतो. ते काका आमच्याकडे पाहत होतो, आम्ही व्हिडिओ बनवत होतो. तर खांडप्याला जाताना तिथे बोटिंगचं झालं आहे, ते तुम्हाला दाखवले. तिथे आपल्याला बोटिंग करता येते. ते पहा कसं बनवलंय, त्याही आपल्याला दिसतंय. इथे हा रेडिसन ब्ल्यू हॉटेल लागतो आपल्याला जाताना. खूप सुंदर हॉटेल आहे. इथं सेलिब्रिटी लोक येतात, रील स्टार येतात, इव्हेंट्स होतात, असे खूप कार्यक्रम इथे होतात. छान आहे, मोठा हॉटेल आहे. आता आमच्या आत्याची इथं आलो, आत्याचा बाप्पा म्हणाली आलो तरी हा स्वरात झोपलाय. बघा किती वाजले बघा आता, तरी झोपलाय, उठत नाही. आमची वहिनी ही आमची अक्का आहे, 3 नंबरची. अक्षूला बोलतच नव्हतो. अक्षू रिद्धी सिद्धी वस्तीला आलेलो, लग्नानंतर आल्याच नाही. आता ये ना का म्हणलं ते आशा लावता. मी आलो पप्पाला तरी आणायचं ना. पप्पा पण पप्पाला सांगा, आका म्हणते उद्या दाराच्या वाटी दोघं भाऊ. आम्ही गेलो तरी स्वराज उठला नव्हता आणि आता त्याचं वहिनी दात घासते. घरचं पाहुणं बघा, दात नाही घासला अजून, त्याला दात घासता येत नाही. बघ ना थरथरणारा हात तिचा खंबीरपणाचा आधार देतो. मऊ मऊ पत्राला तिच्या मायेची ओघ, निव्वळ निखळ प्रेम आजी माझी रखुमाईचं सुरू. आता आम्ही खांडप्यावरून निघालो आहोत आणि माईकडे चाललो, तर बाप्पासाठी केलीचा प्रसाद घेत आहोत. मी आमच्या
आत्याच्या इथून निघालो आहोत आणि आता आमच्या मोठ्या आत्याच्या मुलीच्या इथे चाललोय. तर तुम्हाला दाखवते आमची आत्याची मुलगी, तिथं त्यांचा बाप्पा. आता तिथे गेल्यावर भेटू आपण. आता आम्ही माईच्या घरी पोचलो आहोत आणि या तुम्हाला आतमध्ये दाखवते माईचा बाप्पा, माईची फॅमिली सर्व. गवर का हा माईच्या घरच्या बाप्पाचं डेकोरेशन आहे. कसं झालंय पा, जेथे पहिले बाप्पा बसले होते त्या राजवाड्याचा डेकोरेशन त्यांनी केलाय. सर्व लायब्ररी, झोका, हंडा वगैरे सगळं त्यांनी ठेवलं होतं. किती छान केलं. महिना लागला या डेकोरेशनला त्यांना करायला. आमचा चहा नाश्ता झाला आहे ना. आता माझ्या पाठी बसली आहे ती माई आहे, तिच्या शेजारी भाऊजी आहेत आणि अशी सर्व फॅमिली बसलो होतो. आणि रिद्धीच्या पाठी आहे ती विद्याताई आहे. आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो होतो. आमच्या गप्पा खूप रंगल्या होत्या आणि आम्ही अशीच तेव्हा थोडी बसलो आणि गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही निघालो पतुताईकडे जाण्यासाठी. आम्ही गौरकामतवरून माईकडून निघून चाललोय पतुताईकडे आणि तिथे गेल्यावर आपण भेटू. आणि त्यांचं आता आमचं तिसरं ठिकाण आहे. पहिलं खांडपा झाला, नंतर गौरकामत झाला, आता टाकवायला चाललोय आम्ही. आता तिसऱ्या बाप्पाच्या दर्शनाला चाललोय आम्ही. आणि तिथे आमची एक मुलगी आहे छोटीशी, नव्या, तिला पण दाखवते मी. ती किती छोटी आणि किती क्यूट आहे तुम्ही सांगा. आणि आता आपण तिथे गेल्यावर भेटू. आलो अण्णा केली घेतात पतुताईच्या इथे जायला आणि आता तिथून आम्ही पतुताईच्या घरी जाऊ डायरेक्ट. दाखवते तुम्हाला अण्णा. ताईकडे आलं, ताई भांडी असते दाखवते नव्हतं बघा. आम्ही आलो आणि भांडी घासते ना. पोरगी गेली आमची काढावला. आता ती येईल तेव्हा तुम्हाला दाखवते. थांबा. ताई यांचा बाप्पा, नव्यांचा बाप्पा या डेकोरेशन बेडरूमला बसलेत. तुम्हाला ताईच्या लग्नातले फोटो दाखवते. थांबा. हे बघा त्यांच्या लग्नातले फोटो आहेत, फ्रेम बनवले. हा गिफ्ट दिलाय फ्रेम त्यांना अंकिताईने. आता तुम्हाला नव्याला दाखवते. आमच्या पोरीचं सामान दाखवते. माईने कसं ठेवलं बघ. 100 वेळा गंध पावडर करते. कधीपासून गंध पावडर तरी पण त्याला पण केली. भुईरवाडीला पोरी भुईरवाडीला म्हणून त्याला गंध पावडर करते. स्वराली शिरा खाल्लाय. आमची नव्या आहे, गोडशी परी आमची नव्या. बांगड्या बघते नव्या. हे नव्या कची बांगड्या बघते. बघती घालायचे का तुला? ए दर्ग घालायचे का तुला? नव्या. आम्ही ताईच्या इथून आता निघालो होतो आणि नव्या आमच्या पाठीच लागली होती. तिला अण्णाई रिक्षात नेली, बसवली, एक राऊंड मारून आणला. ती उतरतच नव्हती. तिला आमच्या सोबतच जायचं होतं मामाच्या घरी. ती बघा कशी बघते. तिला मामाच्या घरी यायचा होता. तिचे आई बाबा आजी तिच्या आवाज देत होती, त्यांच्याकडे पाहत पण नव्हती. तिला आमच्या सोबत यायचं होतं. तिला गाडी म्हणजे खूप आवडते. ती गाडी म्हणलं का लगेच कोणासोबत पण निघते. तिला आम्ही किती आई बाबांकडे बघ त्यांच्याकडे बघतच नव्हते. अण्णाई रिक्षात बसवली तिला आणि एक राऊंड मारून आणला आणि तरी ती उतरायला तयार नव्हती. तिची मम्मी आली तिला शेवटीला घ्यायला, तरी ती तिच्याकडे पाहत पण नव्हती.
ती खेळतच राहिलेली. तिला एकदम मज्जा येते गाडीत म्हणली का खूप मज्जा येते तिला. तिच्याकडे पाहत पण नाही ती. तिला असं वाटत होतं नुसती गाडी चालते. नंतर मी शेवटीला तिला गाडीमधून काढली आणि तिच्या बाबांजवळ दिलं. मग आम्ही यायला निघलो. आता आम्ही भेटू तुम्हाला भोईरवाडी. बाप्पाचं मंदिर आहे बाळ दिगंबर. नव्याच्या काकाचं दुकान सुद्धा आहे. नव्याच्या काकाचं दुकान सुद्धा येतं तुम्हाला. ते बघा ते बसलेत ते काकाचे नव्याचे काका आहे. हा मंदिर आहे बाळ दिगंबर. आणि ते बघा ती बाईक गेले ना तिकडे मंदिर आहे. ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आम्ही. 1 तास झाला ट्रॅफिक मध्ये. तर माग सुद्धा आहे. एकाच साईडला आहे जाणाऱ्यांची रांग आहे ना, तिथे खूप ट्रॅफिक झाले. आम्ही ट्रॅफिक पार केल्यानंतर आम्ही कडावमध्ये भाजी घ्यायला थांबलो होतो आणि भाजी घेतली. खूप सारी अशी भाजी घेतली आणि नंतर आम्ही कडावमधून निघून भोईरवाडीला जाणार होतो. आणि माझ्याकडे भाजी आणून दिली. भाजी आम्ही डिक्कीत ठेवली. आम्ही आता भाजी आणली. आम्हाला जेवणासाठी लागते ना. आता माऊकडे चाललो भोईरवाडीला. तर तिथे दाखवते त्यांचं पाप्पा आणि माऊ शिव रावी यांना तुम्हाला दाखवते मी. माऊ ए माऊ माऊ बघ ना माऊ तू काय घेतलंय बघू आता. माऊ आता काय घेतलं. आता काय घेतलंय आणि काय काढलं कोण काय ग काढलं कोण तुझ्या हातावर काय तुझ्या हातावर काय नाही काय. तुम्ही पहा आई कसे पत्ते खेळते. त्या पोरांचं खेळून झालेलं. नंतर आई आणि संचित पत्ते खेळत होती. दोघा जणांना बसली होती पत्ते खेळायला आणि मामी तिकडे पाहत होती त्यांच्याकडे. त्यांच्या तिथे वाडीची पोरगी राहते ना, त्यांची आलं वाडीची पोरगी आमच्या तिथं पाया पडायला आलो. वाडीतली भोईरवाडीतली शायनिंग करते तिच्या. दर्शनाला आले पर आणि झोपून घेतलाय. दर्शन आहे मामाचं गणपती पूजन आहे. किंवा काही झोपली आहे. रावीची मम्मी कचरा काढायला आले ना. रावीने झाडू घेतला ना. रावीच कचरा काढत बसले. एवढीशी छोटीशी. सरस्वत वक्रतुंड त्रिनया घरी जायला निघलो. भोईरवाडीतून निघालोय आता आम्ही. आता घरी पोहोचलो आणि मग घरी पोहोचल्यावर दाखवते तुम्हाला कसं काय आहे. आता आम्ही घरी आलो आहोत आणि घरी आल्यानंतर पाहते तरी आमची घरातली माणसं अशी झोपली होती. घरी आलो आणि खूप थकलो होतो. त्यामुळे जेवलो आणि लगेच झोपलो. त्यामुळे काय ब्लॉग घ्यायला जमलं नाही. म्हणून आज एंड करते. आवडला असेल तर नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय. Thank you.